तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे, जो की तुमच्या नाशिक करन्सी नोट प्रेस भरती 2026 यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. हे जे परीक्षेची जी तारखा जाहीर झालेल्या आहेत त्या 17, 18 आणि 19 ऑगस्टला ही परीक्षा होणार आहे. ही CBTद्वारे ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, ज्यांनी काही एवढा अभ्यास केलेला नाही त्यांसाठी. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील पहिली करन्सी नोट प्रेस नाशिक येथे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन ए आहे 1927, ऑप्शन बी आहे 1928, ऑप्शन सी आहे 1935 आणि ऑप्शन डी आहे 1947. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1928. तर 1928 मध्ये पहिली करन्सी नोट प्रेस नाशिक येथे स्थापना करण्यात आलेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की स्थापनावर तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जातो, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात बँक नोटांची छपाई आणि नाण्यांची निर्मिती करणाऱ्या सरकारी कंपनीचे नाव काय आहे? ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे SBI, ऑप्शन सी आहे SPMCIL सिक्युरिटी प्रिंटिंग अँड माइंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LTD, ऑप्शन डी आहे पोषण आहार वितरण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे SPMCIL, म्हणजेच की सिक्युरिटी प्रिंटिंग अँड माइंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इतकं सांगणार आहे मी तुम्हाला की हे जे प्रश्न आहे ना, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. याआधी मी विकास विभाग गट ड जी पेपर होता तो पण घेतला होता याच्यावर, म्हणजे नाही का प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असे काही महत्त्वाचे, तर ते परीक्षेत आलेले आहेत. विश्वास बसत नसेल तर एकदा जाऊन चॅनलला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतात बँक नोटा छापण्याचे कारखाने कोणत्या 4 ठिकाणी आहेत? ऑप्शन ए आहे नाशिक, देवास, म्हैसूर, सालबोनी, ऑप्शन बी आहे नाशिक, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, ऑप्शन सी आहे देवास, होशंगाबाद, नाशिक, नोएडा आणि ऑप्शन डी आहे दिल्ली, मुंबई, म्हैसूर, सालबोनी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नाशिक, देवास, म्हैसूर, सालबोनी येथे भारताच्या बँक नोटा छापण्याचे कारखाने आहेत, या 4 ठिकाणी. तुम्ही इथं कन्फ्युजन करू नका. ही सिरीज तुम्ही पाठच ठेवा आणि विचारू शकतात की कोणत्या राज्यात आहेत तेही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतात नाण्यांची निर्मिती कोणत्या 4 शहरांमध्ये केली जाते? ऑप्शन ए आहे नाशिक, देवास, म्हैसूर, सालबोनी, ऑप्शन बी आहे नाशिक, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, ऑप्शन सी आहे मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा, ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा. तर ही भारतात नाण्यांची निर्मिती करणारे 4 शहर आहे. लक्षात ठेवा, निर्मिती वेगळी आहे नाण्यांची आणि प्रेस नोट वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? ऑप्शन ए आहे वित्त सचिव, ऑप्शन बी आहे पंतप्रधान, ऑप्शन सी आहे अर्थमंत्री आणि ऑप्शन डी आहे पंतप्रधान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, वित्त सचिव. इथे लक्षात ठेवा, 1 रुपयाच्या नोटेवर, आता तुम्ही म्हणणार की 1 रुपयाची नोट नसते, आत्ता नाही आहे, पण पूर्वीच्या काळात 1 रुपयाची नोट होती, त्याच्यामुळेच हा प्रश्न व्हॅलिड आहे. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, करन्सी नोटांसाठी लागणारा विषय सुरक्षा कागद बनवणारा कारखाना भारतात कुठे आहे? ऑप्शन ए आहे देवास, ऑप्शन बी आहे होशंगाबाद, नर्मदापुरम, ऑप्शन सी आहे नाशिक, ऑप्शन डी आहे म्हैसूर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे होशंगाबाद, नर्मदापुरम येथे करन्सी नोटांसाठी लागणारा विषय सुरक्षा कागद बनणारा कारखाना आहे. लक्षात ठेवा, तो जो पेपर नोट असते त्याचा कारखाना कुठे आहे तर विचारलं तर. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए आहे 1 एप्रिल 1935, ऑप्शन बी आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी 1949, ऑप्शन डी आहे 1 जानेवारी 1949. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 1 एप्रिल 1935 येथे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना, जिला की RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे म्हणण्यात येते. हे प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षेला तुम्ही जाता जाता नक्की एक 10 व्हिडिओ बघून जावायचा, नक्कीच फायदा होईल तुम्हाला. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय रुपयांचे अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केलेले आहे? हा तर IMP क्वेश्चन आहे. तर ऑप्शन ए आहे उदयकुमार धर्मलिंगम, ऑप्शन बी आहे रघुराम राजन, ऑप्शन सी आहे नंदलाल बोस, ऑप्शन डी आहे सुधीर धार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, उदयकुमार धर्मलिंगम. हे भारतीय रुपयाचे चिन्ह डिझाईन केलेले आहेत यांनी. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय चलनी नोटेवर भाषा फलकावर किती भाषा असतात? ऑप्शन ए आहे 11, ऑप्शन बी आहे 18, ऑप्शन सी आहे 15 आणि ऑप्शन डी आहे 17.
तर इथे 2 उत्तर मी बरोबर केलेले आहेत, कारण की जर पहिल्या ऑप्शनमध्ये 15 असेल तर 15, आणि जर ऑप्शनमध्ये 15 नसेल आणि 17 असेल फक्त तर 17, आणि जर फक्त 17 असेल तर ह्याच्यात मी तुम्हाला फरक सांगते. 17 म्हणजे की एकूण तुम्हाला याच्यामध्ये नाही का हिंदी आणि इंग्लिश पण ॲड करतात, त्याच्यामुळे एकूण 17 भाषा आहे. नाहीतर मग 15 याचं योग्य उत्तर ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर म्हणजे प्रश्न पाहिजे आहेत, व्हिडिओ पाहिजे आहेत. मी ऑलरेडी खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. एकदा जाऊन चॅनलला नक्की व्हिजिट करा. आणि हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी नाशिक भरतीचा हा जो फॉर्म भरलेला आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे. नाशिक शहरातून कोणती प्रमुख नदी वाहते? ऑप्शन ए आहे भीमा नदी, ऑप्शन बी आहे तापी नदी, ऑप्शन सी आहे कावेरी नदी, आणि ऑप्शन डी आहे गोदावरी नदी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे गोदावरी नदी. आता एक लक्षात ठेवा, जर तुम्ही नाशिकला म्हणजे नाशिकचा हा जो पेपर आहे ना प्रेस नोटचा, त्याच्यावर तुम्हाला आता करंट अफेअर्समध्ये नाहीतर मग जी केमध्ये तुम्हाला कुंभमेळा 2027चा विचारण्यात येऊ शकतो. तर त्याच्यावर एकदा भर द्यावा, कारण की तो एक IMP क्वेश्चन ठरू शकतो. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.